Bridge course standard 7th subject science 12 to 18th July. In this video we are going to discuss about the activity number 8 to 10. Students, today we are going to start from activity number 8. The reference for this activity is 6th standard science chapter number 7, nutrition and diet. So here see, living things take food and water and use them for varieties of purposes such as the obtaining energy, growth of body, to carry out day-to-day functions of the body and for fight diseases. तर लिव्हिंग थिंग्स जे आहेत तर ते फूड घेतात किंवा वॉटर काय करतात, त्याचा यूज कशासाठी करतात, वेगळ्या पर्पजेससाठी हा यूज केला जातो. कशासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी, बॉडीच्या ग्रोथसाठी, शिवाय जे बॉडीचे डे टू डे फंक्शन्स असतात तर ते कॅरी आऊट करण्यासाठी, डिसीजेसच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी काय केलं जातं, हे फूड आणि वॉटर जे आहे तर ते यूज केलं जातं. तर याच्यामध्ये देर आर 6 मेन न्यूट्रियंट्स इन आवर फूड. तर आपल्या डाएटमध्ये किंवा फूडमध्ये काय असतात, 6 मेन न्यूट्रियंट्स आहेत. कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स एक्सेट्रा. These nutrients are present in different food items we eat in differing proportions. So here these are the nutrients that are present in the different food items that we eat. Now see the energy giving nutrients here, that is a carbohydrate. Carbohydrate पिष्टमय पदार्थ. तर हे कसे आहेत, एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स आहेत. म्हणजे याच्यापासून, या न्यूट्रियंटपासून आपल्याला काय मिळते, एनर्जी. सो आवर मेन नीड इज अ एनर्जी अँड दॅट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. हेन्स आवर डाएट इन्क्लूड्स द लार्ज proportions of cereals in the form of rice, chapati, roti, bhakri, bread. So all these consists carbohydrate. आता आपला मेन काय आहे, गरज काय, आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ती फुलफिल कशापासून होते, म्हणजे कशापासून ही एनर्जी मिळते, कार्बोहायड्रेटपासून. आपल्या डाएटमध्ये आपण काय करतो, जास्तीत जास्त सिरियल्सचा, म्हणजे इथं दाखवलेत ह्या तृणधान्यांचा काय करतो आपण, यूज करतो फॉर ऑब्टेनिंग एनर्जी और दॅट कन्सिस्ट कार्बोहायड्रेट्स. हे कुठले, राईस, चपाती, रोटी, भाकरी, ब्रेड, या सगळ्यांमध्ये काय असतात, हे कार्बोहायड्रेट्स असतात. आणि म्हणून सिरियल्स म्हणजे तृणधान्य जे आहेत तर ते आपल्या काय आहे, मुख्य काय आहे, फूड आहे. याच्यानंतर फॅट सम पार्ट ऑफ आवर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी फूड. काही आपलं जे एनर्जीची नीड आहे, गरज आहे, तर ती कुणाकडून भागवली जाते, फॅटी फूड जे आहेत, जसं ऑइल, घी, बटर यासारखे. सो वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट. आता आपल्याला, आपण जे काय अन्न खातो, जे फूड आपल्याला अवेलेबल होतं, तर त्याच्यापासून काय होते, एनर्जी मिळते. कशाच्या फॉर्ममध्ये, हीटच्या फॉर्ममध्ये. आणि ती कशामध्ये मोजली जाते, किलो कॅलरीमध्ये. सो यू मस्ट रिमेंबर धिस, हीट इज मेजर्ड और एनर्जी इज मेजर्ड इन अ किलो कॅलरी. सो एनर्जी इन द फूड आयटम इज ऑल्सो मेजर्ड इन अ किलो कॅलरी. हे तुम्ही लक्षात ठेवा की आपण जे काही फूड खातो आणि त्याच्यापासून जी एनर्जी मिळते तर ती या किलो कॅलरीजमध्ये मेजर केली जाते. आता जे ग्रोईंग चिल्ड्रन्स असतात, सो दे नीड 2000 to 2500 कॅलरीज फ्रॉम द फूड दे ईट. त्यांना किती गरज असते, तर ॲप्रॉक्सिमेटली त्यांना रोज 2000 ते 2500 एवढ्या कॅलरीची काय असते, एनर्जीची गरज असते. देन सी हिअर, नेक्स्ट न्यूट्रिएंट इज प्रोटीन. वी नीड प्रोटीन्स फॉर द पर्पज ऑफ द ग्रोथ, रिपेरिंग द विअर अँड टिअर ऑफ द बॉडी अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस. आता या प्रोटीनशी म्हणजे प्रथिनांची का गरज असते आपल्याला, तर कशासाठी, मेन ग्रोथसाठी. आणि विअर अँड टिअर ऑफ द बॉडी म्हणजे आपल्या बॉडीची जी झीज झालेली आहे
तर ती काय करणे, रिपेअर करणे म्हणजे भरून काढणे. तर हे झीज का होत असते, कारण वेगळ्या प्रकारचे लाईफ प्रोसेसेस होत असतात. सो वी गेट प्रोटीन्स फ्रॉम द स्प्राउट्स. आता हे जे प्रोटीनची गरज आहे तर ती आपली कशापासून भागवली जाते, स्प्राउट्स म्हणजे जे मोड आलेले कडधान्य असतात तर त्यांना स्प्राउट्स म्हटलं जातं. मिल्क प्रॉडक्ट्स जे आहेत म्हणजे दुधाचे प्रोडक्ट्स, मीट म्हणजे मांस, एग्ज म्हणजे अंडी, याच्यामधून काय होतात, प्रोटीन्स आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात. नेक्स्ट सी मिनरल्स अँड विटॅमिन्स. आता पुढचा काय न्यूट्रिएंट आहे पहा. तर हे कशासाठी गरजेचं असतात, टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स टू डिसीज अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस आवर बॉडी नीड्स विटॅमिन्स. का गरज असते, तर जे काय आपल्याला आजार होतात त्याला प्रतिबंध करायचा असेल तर आपल्याला कशाची गरज असते, ह्या मिनरल्स आणि विटॅमिन्सची. आणि अदर जे काही लाईफ प्रोसेसेस होत असतात तर त्याच्यासाठी सुद्धा हे मिनरल्स किंवा विटॅमिन्स जे आहेत, फायबर्स, हे आपल्या डाएटमध्ये म्हणजे आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. सो वी ऑब्टेन दीज न्यूट्रिएंट्स मेनली फ्रॉम व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. आता हे आपल्याला कशापासून मिळतात मेनली, तर आपल्याला हे मिळतात व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सपासून. म्हणजे आपले पालेभाज्या आणि फळं यांच्यापासून हे मिळतात. आता एक लक्षात ठेवा, वी रिक्वायर धीस विटॅमिन्स अँड मिनरल्स इन अ स्मॉल क्वांटिटीज. खूप जास्त मोठ्या प्रमाणात नाही आहे, पण खूप कमी प्रमाणात याची, बट देअर डिफिशियन्सी कॅन लीड्स टू व्हेरियस डिसीजेस. जरी कमी प्रमाणात त्यांची गरज असली तरी पण त्यांची जर कमतरता असेल तर मात्र काय होतात, आपल्याला वेगळ्या प्रकारचे डिसीजेस होण्याची शक्यता असते. सो हिअर द बॉडी नीड्स द सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. वेगळ्या प्रकारचे इनऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहेत म्हणजे असेंद्रिय पदार्थ जे आहेत त्यांची गरज आपल्या काय असते, बॉडीला असते. दे आर कॉल्ड एज अ मिनरल्स. त्यांना मिनरल्स असं म्हटलं जातं. आता इथं काही काय केलेत, एक्झाम्पल दिलेले आहेत, दाखवलेत, सांगितलेले आहेत. काही काय दिलेत मिनरल्स, त्यांचे फंक्शन आणि त्याचे सोर्सेस इथं दिलेले आहेत. आणि त्यांची जर कमतरता असेल तर कुठल्या प्रकारचे डिसीजेस होतात याचं काय केलं इथं या टेबलमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आयर्न, तर याचं फंक्शन काय बघा, कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे हा काय करतो, ऑक्सिजन जो आहे तर तो आपल्या शरीराच्या प्रत्येक भागांकडे नेऊन पोचवतो. कुठून, कशापासून मिळतं, मीट, स्पिनॅच, ॲपल्स, रेझिन्स. म्हणजे मांस आहे, त्याच्यानंतर पालक किंवा सफरचंद आहे, आणि रेझिन्स म्हणजे बेदाणे, याच्यापासून हे काय मिळतात, आपल्याला आयर्न मिळतं. आता समजा जर हे आयर्नाची कमतरता आपल्यामध्ये भासली, डिफिशियन्सी, सो वी हॅव ॲनिमिया, आपल्याला ॲनिमिया होण्याची शक्यता असते. सो लाईक दॅट वी सी कॅल्शियम अँड फॉस्फरस. सो दीज आर द मिनरल्स. द फंक्शन ऑफ धिस इज स्ट्रेंथन बोन्स अँड टीथ. बोन आणि टीथला काय करतात, मजबूती देतात. अँड द सोर्सेस आर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स अँड मीट. These are the sources of calcium and phosphorus. So the deficiency causes the bad teeth, brittle and weak bones. Bad teeth, खराब होतात दात, आणि ब्रिटल काय होतात, आणि वीक बोन्स म्हणजे ठिसूळ होतात आणि कमकुवत होतात बोन्स जे आहेत म्हणजे हाडं. त्याच्यानंतर नेक्स्ट आयोडीन. सो इट कंट्रोल्स द ग्रोथ, स्पीड्स ऑफ द केमिकल रिॲक्शन्स इन द बॉडी. हा काय करतो, आपल्या ग्रोथची कंट्रोल करतो, ग्रोथवर. आणि शिवाय आपल्या वेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होतात बॉडीमध्ये तर त्याच्यावर पण काय करतो, त्याला स्पीडअप देतो, म्हणजे फास्टर रेटनी करण्यास मदत करतो. सो सी द सोर्सेस, रेझिन्स, बीन्स, फिश, सी फूड दॅट कन्सिस्ट आयोडीन. अँड डिफिशियन्सी कॉजेस गॉयटर. गॉयटर हा काय होतो, तर हा आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे होणारा काय आहे, डिसीज आहे. देन सोडियम अँड पोटॅशियम, दीज आर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस और मिनरल्स. इट फंक्शन ऑफ धिस इज इट मेंटेन्स द बॉडीज वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स अँड द नर्वस सिस्टीम. तर हे काय करतं, जे आपल्या शरीरामधलं
वॉटरचं बॅलन्स आहे तर ते काय करतं, मेंटेन करतं. आणि शिवाय हे काय मसल आणि नर्वस जे सिस्टीम आहेत तर त्याचं फंक्शनिंग करत असतं. सोर्सेस सॉल्ट, चीज, leafy vegetables, fruit, pulses, all these are the sources of sodium and potassium. Now deficiency causes inefficiency of muscles, म्हणजे कार्यक्षमता जी आहे मसल्सची, स्नायूंची, ती का होते, कमी होऊ शकते. Now see vitamins. Vitamins there are two types, water soluble and water insoluble. विरघळणारे, न विरघळणारे. Vitamin B and vitamin C, these two vitamins are that are soluble in water and they are called as the water soluble vitamins. They are thrown out of the body through the water in sweat and urine. आता हे जे विटॅमिन्स आहेत बी आणि सी हे काय करू शकतात, हे काय होतं, आपल्या बॉडीमधून बाहेर टाकलं जातं वॉटरच्या थ्रू, म्हणजे वॉटरच्या फॉर्ममध्ये. आणि आपल्याला घाम किंवा आपल्याला काय होते, युरिन तयार होतं, मूत्र, याच्या थ्रू काय होतं, हे आपल्या बॉडीमधून बाहेर टाकलं जाऊ शकतं. बट रेग्युलर सप्लाय ऑफ दीज विटॅमिन इज इसेन्शियल. पण नियमित जो सप्लाय आहे, नियमितपणे हे विटॅमिन्स आपल्या बॉडीला मिळणं काय आहे, खूप गरजेचं आहे. सो देर आर सी B1, B2, B3, B6, B9, B12. So these are the important type of vitamin B that is called as vitamin complex. Vitamin B complex. Okay. Now see here water insoluble vitamins. These vitamins are insoluble in water but they are soluble in fatty substances. And the vitamins are A, D, E, K. These are fat soluble water and they are insoluble in water. Here see some vitamins, their sources, helps or the functions. Sources and deficiency is given here. Vitamin A causes night blindness. Then vitamin B1 that causes beriberi. Okay. Vitamin 9 causes improper growth, that is and anemia. Then forgetfulness, slow movement, etc. B12 that causes anemia. Vitamin C that causes scurvy, that is a bleeding of gums, हिरड्यांमधून रक्त येणे. Then thyroid malfunctioning, delay in the healing of the wounds, म्हणजे जखमा भरून येण्यासाठी खूप कालावधी जाऊ शकतो जर विटॅमिन सीची कमतरता असेल तर. Then vitamin D, so that causes rickets, so that is a softening of the bones and their pains and fractures in the bones, that is a rickets. Then vitamin E that causes a weak muscles, obstruction in reproduction, skin disorders, etc. And next one see vitamin K, so that causes excessive bleeding after an injury. So all these are vitamins and their deficiency causes some of the diseases. Okay, this is about the vitamins. Now see here probiotics. What is probiotics? You know about that. There are some useful microorganisms which converts milk into the yogurt. They are present in the yogurt and buttermilk. They are called as a probiotics. आता तुम्हाला माहिती आहेत काही मायक्रोऑर्गॅनिझम्स हे काय आहेत, युजफुल आहेत. तर ते काय करतात, उदाहरणार्थ मिल्कचं योगर्ट, दही आणि मध्ये रूपांतर करतात. या योगर्टमध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये काय असतात, हे मायक्रोऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. दे आर कॉल्ड एज अ प्रोबायोटिक्स. तर असे लॅक्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स दॅट रिसाइड इन आवर इंटेस्टाईन, अशा प्रकारचे कितीतरी लाखो काय असतात मायक्रोऑर्गॅनिझम जे आपल्या इंटेस्टाईनमध्ये म्हणजे आतड्यांमध्ये असतात. आणि त्यांच्या प्रेझेन्समुळं काय होतं, दे आर इसेन्शियल फॉर आवर हेल्थ, आपल्या आरोग्य कायसाठी काय असतात, ते इम्पॉर्टंट असतात. Hence, to maintain them in our body, we should include probiotics such as the yogurt and buttermilk in our daily diet.
आणि त्यांचं जे मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो नंबर आहे तर तो आपल्याला मेंटेन करायचा असेल तर आपल्याला योगर्ट किंवा बटर मिल्क जे आहे तर आपल्या डाएटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. सो व्हेन वी सफर फ्रॉम लूज मोशन्स अँड वॉमिटिंग, जेव्हा आपल्याला डिसेंट्री लागते किंवा आपल्याला उलट्या होत असतात तर आपला वी थ्रो दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स अलॉंग विथ द इंटेस्टिनल वॉटर, आणि आपण काय करतो या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना बाहेर टाकतो. तर सम ऑफ द मेडिसिन्स विच कॅन ऑल्सो किल दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स, देअरफॉर वी नीड टू टेक द एक्स्ट्रा योगर्ट बटर मिल्क टू रिस्टोअर देअर नंबर. आणि म्हणून आपल्याला काय असते जास्त आपण हे दही किंवा ताक घेणं आणि त्याच्यामुळे ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो नंबर आहे तर तो रिस्टोअर करणं हे काय आहे गरजेचं आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी 8. नाव वी स्टार्ट द ॲक्टिव्हिटी 9. सी हिअर what is balanced diet. There are some significance of the balanced diet also given here. All we consume during the day together, that is the diet, and the diet which contains the adequate quantities of all nutrient. पुरेशा प्रमाणात आणि योग्य प्रमाणात जे आपल्याला सर्वच न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये ज्या डाएटमध्ये आहेत, सो दॅट इज अ बॅलन्स्ड डाएट. हिअर सी सम सिग्निफिकन्स. Balanced diet that increase the capacity to work, good physical and mental health, increase the capacity to fight the and resist the diseases, and helps in the proper growth of the body. So this one is the diagram of the balanced diet. See here, there are all nutrients are in adequate quantity as present here. Now see here, what is malnutrition. कुपोषण म्हणजे काय पहा, that occurs when all nutrients that the body needs are not obtained in a proper proportion. जेव्हा हे सर्व न्यूट्रिएंट जे आहेत तर ते पुरेशा प्रमाणात आपल्या जर शरीराला मिळाले नाहीत आपल्या आहारामधून तर तेव्हा काय होतं मालन्यूट्रिशन. सो दिस हॅपन्स वेन द पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड. हे असं केव्हा घडतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीला योग्य प्रमाणामध्ये जे फूड आहे तर ते मिळू शकत नाही, किंवा त्याचा जो डाएट आहे म्हणजे जरी अन्न मिळालं तरी त्यांचा जो आहार आहे तर तो जर बॅलन्स्ड नसेल तर इफ वन्स डाएट एक्सीड्स वन्स नीड्स. सो काही वेळा काय होतं बघा, एखाद्याचा जे आहार आहे तर तो जास्त प्रमाणात होतो, एखाद्या गरजेपेक्षा जास्त होतो, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ ओव्हर न्यूट्रिशन. अशा वेळेला आपण त्याला काय म्हणू शकतो, ओव्हर न्यूट्रिशन असं आपण म्हणू शकतो. नाव सी अबाउट द जंक फूड. व्हॉट इज द जंक फूड. चॉकलेट्स, नूडल्स, बर्गर्स, पिझ्झा, चिप्स अँड बॉटल्ड सॉफ्ट ड्रिंक्स like Coca-Cola, etc. Attractively packaged snacks, that is also ready fried foodstuffs that is available in the market, such as vadas, that is pakodas, etc. They are very tasty. हे सगळे जे फूड आहेत तर ते काय अतिशय काय असतात, चविष्ट असतात. अँड वी लाईक देम व्हेरी मच, आणि आपल्याला हे खूप आवडतात पण. But however, these foodstuffs contain refined flour, मैद्याचा वापर केला असतो, शुगर वापरलेलं असतं, ऑइल दॅट इज लार्ज प्रपोर्शन, जास्त तेलाचा वापर केला असतो. सो व्हेन रिफाइंड फ्लोअर इज मेड फ्रॉम द व्हीट or when sugar is made from the sugar cane, many nutrients in the wheat or sugar cane are lost in the process. आता बघा, जेव्हा गव्हापासून हे मैदा तयार करतात किंवा शुगर केनपासून शुगर तयार केली जाते तर तेव्हा त्या प्रोसेसमध्ये काय होतं, खूप जास्त मोठ्या प्रमाणावर काय होतं, त्याच्यामधले असणारे न्यूट्रिएंट जे आहेत तर ते काय होतात, लॉस्ट होतात, म्हणजे नाहीसे होतात. आणि म्हणून ऑल वी गेट फ्रॉम दीज फूड्स इज एनर्जी अँड आवर हंगर इज सॅटिस्फाईड. तर आपल्याला इथं फक्त काय मिळते, एनर्जी. आपली फक्त जी भूक आहे तर त्याचं समाधान होतं, पण आपल्याला सफिशियंट अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट्स मात्र अवेलेबल होऊ शकत नाहीत. नॅचरली इफ वी ईट अ लॉट ऑफ जंक फूड,
जर आपण काय केलं, खूप मोठ्या प्रमाणात जंक फूडचा वापर केला तर काय होऊ शकतं बघा, तर आपल्याला इनसफिशियंट क्वांटिटीमध्ये काय होतात, हे फूड न्यूट्रिएंट्स आहेत तर ते फूडमधून मिळतात आपल्याला, म्हणजे पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाहीत. अँड इफ वी इफ वी हॅपन्स फ्रिक्वेंटली, आणि हे सारखं सारखं जर व्हायला लागलं तर काय होतं, आवर बॉडी सून एक्सपिरियन्स द शॉर्टेज ऑफ प्रोटीन्स, आणि आपल्या बॉडीला मग प्रोटीनची, विटॅमिनची, मिनरलची काय होते, कमतरता भासू लागते, आणि त्याचं काय होतं परिणाम, माल न्यूट्रिशन. सो जंक फूड इटन फ्रिक्वेंटली ऑल्सो कॉजेस ओबेसिटी. सारखं सारखं काय करणे, हे जंक फूड खाणे, त्याच्यामुळे ओबेसिटी होते. ओबेसिटी हा लठ्ठपणा आहे. सो दॅट इज अ नॉट गुड फॉर अवर हेल्थ. अँड such foods do not supply all the necessary nutrients and they are called as a junk foods. So here see how we avoid the obesity. आपण ही ओबेसिटी जी आहे तर ती कशी आपण टाळू शकतो बघा. बॅलन्स डाएट घेणे, होल ग्रेन्स जे आहेत ते खाणे, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि त्याचे स्किनसह व्हेजिटेबल्स खाणे किंवा फ्रूट्स खाणे. तर बायसिकलचा यूज करणे, प्ले, जास्तीत जास्त आउटडोअर गेम्स खेळणे. काय करायचं नाही आहे पहा, डू नॉट ईट एनी इफ यू आर नॉट हंग्री. तर तुम्ही जर भुकेलेला नसाल तर अजिबात खाऊ नका. तर टी व्ही पाहताना खाऊ नका. डू नॉट यूज अ मोटर व्हेकल्स फॉर ट्रॅव्हलिंग द शॉर्ट डिस्टन्स. कमी डिस्टन्ससाठी मोटरचा अजिबात यूज करू नका. त्याच्यानंतर प्री कुकडं पॅकेज्ड फूड जे आहे तर त्यात ते अवॉइड करा. त्याच्यानंतर पाहूया आपण अडल्ट्रेशन, म्हणजे भेसळ जी आहे अन्नामधली ती कशी केली जाते. तर अडल्ट्रेशन ऑफ द फूड, सो द सबस्टन्सेस in order to earn more profits, cheaper substances of the low quality are mixed with the foodstuffs. These substances are called as adulterants, and by adding them foodstuff, that is called as the adulteration of the food. आता याच्यामध्ये that may be poisonous, harmful to the health, आणि हे भेसळ जी आहे तर ती कदाचित काय होऊ शकते, पॉयझनस होऊ शकते, हार्मफुल होऊ शकते. त्याच्यानंतर अडल्ट्रंट्स दॅट आर यूज्ड टू अडल्ट्रेट फूड आर सच दॅट दे विल रिमेन अननोटिस्ड इवन व्हेन मिक्स्ड विथ द फूड. अडल्ट्रंट्स म्हणजे काय, भेसळ करण्यात येणारे जे पदार्थ आहेत जे काय होतात, ज्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात ते आपल्याला ओळखतसुद्धा नाहीत. इथं काही फूड आयटम्स आणि ते त्याचे अडल्ट्रंट्स दिलेले आहेत. मिल्कमध्ये वॉटर, काही केमिकल्स वापरले जातात, युरिया, स्टार्च वगैरे. चिली पावडरमध्ये ब्रिक पावडर किंवा पावडर्ड पंपकिन जे आहेत तर ते वापरले जातात. पेपर कॉर्न जे आहेत त्याच्यामध्ये पपया सीड्स वापरले जातात. त्याच्यानंतर आईस्क्रीममध्ये वॉशिंग सोडा, पेपर पल्प वापरला जातो. राईसमध्ये स्मॉल व्हाईट स्टोन्स वापरले जातात. पीनट्समध्ये रॅडिश पेबल जे आहे स्टोन्स यूज केले जातात. नाव सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज ॲक्टिव्हिटी 10 अँड चॅप्टर नंबर 8, आवर स्केलेटन सिस्टम अँड द स्किन. So here see, sometimes we fall while playing and we have accident. At the time bone in our arm or leg may be broken and that is called as a fracture. Fracture in the bone causes the severe and unbearable pain, and that part of the with the broken bone swells immediately. Now see here, various organs that are safe within the body cavity, and the human skeleton is protective shell for all the internal organs. You know about that. Now see about this the human skeleton system. All the bones of our body are not the same shape and every bone is different. आपल्या बॉडीमधले सगळे जे बोन्स आहेत तर त्या सेम शेपचे नाहीत. हे प्रत्येक बोन काय आहेत, डिफरंट आहेत. सो ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क. त्याचा एक काय होतो, फ्रेमवर्क तयार होतो, त्याला स्केलेटन असंच म्हटलं जातं. स्केलेटन गिव्ज द शेप ऑफ टू द बॉडी. हे स्केलेटन आपल्या बॉडीला शेप देतं. सो हियर सी, ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. बोन्स आणि कार्टिलेज या सगळ्यांचं मिळून काय तयार होते, स्केलेटल सिस्टीम तयार होते. बोन्स काय आहेत, हार्ड आहेत. दे आर नॉट फ्लेक्झिबल, तर ते लवचिक नाही आहेत. बोन्स आर कंपोज्ड टू मेन कॉन्स्टंट्स.
हे दोन मुख्य घटकांनी बनलेलं आहे. बोन सेल्स दॅट इज अ बायोटिक, while calcium carbonate, calcium phosphate, minerals and salts that are abiotic constant of the bones. दोन मुख्य घटकांपासून बनले आहेत. बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक. बोन सेल आहेत त्याच्यापासून, आणि त्याच्यानंतर अबायोटिक काही सबस्टन्स आहेत, जसं हे जे सबस्टन्स आहेत कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल, सॉल्ट, हे अबायोटिक कन्स्टंट आहेत. याच्यामधला जो कॅल्शियम आहे तर तो बोन्सना काय करतो, स्ट्रेंथ देतो. Now see here, there are the types of bones. Bones in our body that are classified into 4 types. हे लक्षात ठेवा. Flat bones, all these are the flat bones. Small bones, so these are the smaller bones. They are attached to each other, jointed each other. Here see regular bones, irregular bones. So these are the irregular bones. And fourth type is the long bones. They are longer in size. Okay, so these are different types of bones. Now see, these are the questions of the activity number 8. First question is, what is meant by nutrition? Nutrition म्हणजे काय? Which unit is used for energy from food? एनर्जीचं युनिट कोणतं आहे? व्हॉट आर द मिनरल्स कॉल्ड? मिनरल म्हणजे काय? तर काय होईल हे सांगायचं. इफ आयोडीन डिफिशियन्सी ऑकर्स इन द बॉडी तर काय होईल? इफ विटॅमिन ए डिफिशियन्सी हॅज ऑकर्ड, जर विटॅमिन एची डिफिशियन्सी जर असेल तर काय होईल? देन क्वेश्चन 3, विच ऑफ द फॉलोइंग फूड ॲटम्स, विच आर द फॉलोइंग फूड ॲटम्स would you consume in this condition? या कंडिशनमध्ये कुठल्या टाईपचं तुम्ही फूड घेणार? इफ बेरी डिसीज ऑकर्स, जर तुम्हाला बेरी झाला असेल तर. इफ सिम्टम्स ऑफ स्किन डिसीजेस आर सीन, जर तुम्हाला स्किन डिसीजचे सिम्टम दिसत असतील तर तुम्ही कुठल्या टाईपचं फूड खाणार. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन विचारलं इथं. क्लासिफाय फूड इंटू कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट अँड विटॅमिन्स. इथं काही काय केले आहेत फूड दिलेलं आहे. पोटॅटो, पल्सेस, घी, चीज, व्हीट. देन सी सिरियल्स, मीट, पपया, मिल्क, एग्ज, ब्रेड, ककुंबर, ऑरेंज, फिश ऑइल, कॅरट. तर ह्या सगळे जे आत्ता सांगितले तर याचं कार्बोहायड्रेटमध्ये कुठले, प्रोटीन्स फूड कोणते आहेत, लिपिड कोणत्या फूडपासून मिळतं, विटॅमिन्स कुठल्या फूडपासून मिळतं, हे काय करायचं, लिहायचं आहे. नाव नेक्स्ट सी ॲक्टिव्हिटी 9. ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. टेक द वॉटर इन अ ट्रान्सपरंट ग्लास, ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ हनी. तर ही ॲक्टिव्हिटी फक्त करायची आहे, घरी करायची आहे ही ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये वॉटर घ्यायचं आणि मधाचे थेंब जे आहेत तर ते काय करायचे, त्याच्यामध्ये थोडेसे टाकायचे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. समजा जर प्युअर एकदम हनी असेल, म्हणजे शुद्ध जर मध असेल तर तो काय होतो, बॉटमला जातो त्या पाण्याच्या. आणि जर तो तसा आणि तिथेच का होतो, राहतो, तिथंच सेटल होतो. बट अडल्ट्रेटेड हनी जर असेल, म्हणजे अशुद्ध स्वरूपाचा भेसळयुक्त असेल तर मात्र तो काय होतो, पाण्यामध्ये विरघळतो. तर याच्यावरून काय करायचं आहे, तर तुमचा जो काय हनी आहे तुमच्या घरी असणारं तर ते अडल्ट्रेटेड आहे की नाही हे काय करायचं, लिहायचं आहे ही ॲक्टिव्हिटी करून. देन नेक्स्ट सी, व्हॉट मेजर्स विल यू टेक ॲट युअर लेवल टू प्रिव्हेंट ओबेसिटी. तर तुम्हाला ओबेसिटी प्रिव्हेंट करायचं असेल तर कुठल्या प्रकारचे तुम्ही उपाय योजणार, त्याचे 4 पॉईंट्स लिहायचे आहेत. नेक्स्ट, filling the blanks. Not getting the right amount of nutrients from the diet is called as, this was the due to overeating, it is called as dash is the substance that does not provide the body with essential nutrients. Write down or fill in the blanks. Then write any one activity to identify adulteration in the milk. कुठलीही एक ॲक्टिव्हिटी लिहायची आहे ज्याच्यामुळे आपल्याला मिल्कचं अडल्ट्रेशन लक्षात येईल. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 10चे क्वेश्चन्स. आयडेंटिफाय द ॲनिमल्स
फ्रॉम द स्केलेटन्स इन द पिक्चर बिलो. तर इथं पिक्चर्स कशाचे आहेत बघा, त्याचे कशाचे स्केलेटन होते, तर ह्युमनचा एक स्केलेटनचा पिक्चर आहे, फ्रॉगचा आहे, हेरॉन बर्ड आहे दिलेला हा इथं, आणि डायनोसॉर जे आहे तर त्याचं काय आहे स्केलेटन दिलेलं आहे. तर याचा आन्सर दिलेलाच आहे. क्वेश्चन 2 आहे याचा बघा, व्हॉट इफ देअर वेअर नो बोन्स इन द बॉडी, राईट धिस इन युअर ओन वर्ड्स. समजा जर आपल्या बॉडीमध्ये बोन्स नसते तर काय झालं असतं, हे तुमच्या शब्दांमध्ये काय करायचं आहे सांगायचं आहे. देन लास्ट क्वेश्चन सी, टेक द स्केल अँड मेजर द लेंथ ऑफ द बोन्स ऑफ युअर आर्म अँड लेग्स. तुम्ही स्केल घ्या आणि त्याच्यासाठी तुमचे जे हात आणि पाय आहेत त्यांचे बोन्स आहेत त्याचा ते मोजा, आणि तीच कृती जी आहे तर तुमच्या आई वडील बहीण भाऊ याच्या बाबतीत पण करा, आणि याच्याविषयीची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती या टेबल जे आहे तर त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर तुमच्या स्वतःच्या आई वडील भाऊ आणि बहीण वगैरे. तर ही ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 10.